उपराष्ट्रपती पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खासदार मतदान करतील। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात। पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, तर पंतप्रधानांच्या नंतर पूरग्रस्त भागातील खासदारांनीही केलं मतदान। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 2 पक्ष सहभागी होणार नाहीत। बिजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाहीत। बिजू जनता दलाचे 7 खासदार, बीआरएसचे 4 खासदार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावर सुद्धा जबाबदारी। एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव। बीजेडी, बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का। ही निवडणूक भाजपलाही सोपी नाही, संजय राऊतांचा निशाणा। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचा उमेदवार बहुमतानं निवडून येणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। पंतप्रधान मोदींचा विकसित भारताचा संकल्प सर्वांना आवडतो, त्यामुळे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन मोठ्या मतांनी निवडून येणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर खासदार अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। विरोधकांकडूनही सीपी राधाकृष्णन यांना मतं मिळणार। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आम्हीच जिंकू, मिलिंद देवरा यांना विश्वास। तयारी पूर्ण झाली आहे, आमचाच विजय होईल। निवडून आल्यावर सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत संसदेमध्ये काम करताना आनंद वाटेल, मेधा कुलकर्णी यांची प्रतिक्रिया।